नमस्कार मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधींचा जन्मदिवस। खरं तर मित्रांनो, छबीमध्ये दिसणारे भारताचे गांधी बाबा म्हणजे जगाचे महात्मा गांधी आणि भारताचेही राष्ट्रपुरुष। 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातोय। हिंसेचं समर्थन न करता जगात या संपूर्ण देशाला, पूर्ण जगाला अहिंसेचं तंत्रज्ञान देणारे, सत्याग्रहाचं तंत्रज्ञान देणारे आणि उपोषणाचं हत्यार देणारे महात्मा गांधी यांची ओळख जगभरातच आहे। खरं तर मित्रांनो, महात्मा गांधींचा जन्म जो आहे तो गुजरात राज्याच्या पोरबंदर या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1869 साली झाला। वडिलांचं नाव करमचंद, आईचं नाव पुतळाबाई आणि महात्मा गांधींचं नाव मोहनदास म्हणजे मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं संपूर्ण नाव। या नावानं जेव्हा शिक्षणासाठी इंग्लंडच्या देशामध्ये भरारी घेतली, इंग्लंडच्या देशामध्ये ते शिकायला गेले, तेव्हा इंग्लंडमध्ये शिकून त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली आणि आपल्या भारतामध्ये एका कंपनीचा खटला चालवण्यासाठी म्हणजे दादा अब्दुल्ला नावाचे एक गृहस्थ होते, त्यांचा खटला चालवण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले। दक्षिण आफ्रिकेत जात असताना दक्षिण आफ्रिकेमध्ये काही काळ काम केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की दक्षिण आफ्रिका हा देश अतिशय मागास, गोरगरिबांना छेडणारा, दीनदलित असणारा देश आहे आणि म्हणून तिथे त्यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना केली आणि समाजकार्यात उडी घेतली। आता दादा अब्दुल्लाचा खटला चालवत असतानाच ज्यावेळेस ते रेल्वेने प्रवास करू लागले, त्यावेळेस दक्षिण आफ्रिकामध्ये 1893 साली इंग्रजांच्या रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेच्या पहिल्या डब्यामध्ये बसलेले महात्मा गांधी यांचे सामान इंग्रजांनी खाली ढकलून दिले आणि महात्मा गांधींनाही प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला। त्यावेळेस महात्मा गांधींच्या डोक्यात प्रकाश पडला की दक्षिण आफ्रिकेत सुद्धा वर्णभेद आणि वंशभेद आहे, म्हणून आता जगामध्ये आपण जरी बॅरिस्टर असलो तरी काम करायचं ते आता समाजसेवेसाठी करायचं। म्हणून त्या दिवशीपासून महात्मा गांधींनं आपलं सत्याग्रहाचं हत्यार उपसलं आणि दक्षिण आफ्रिकेत नाताळ काँग्रेसच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा सुरू केली। जेव्हा महात्मा गांधी भारतात आले, भारतात आल्यानंतर संपूर्ण भारत भ्रमणाचं एक सल्ला त्यांना त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखलेंनी दिला आणि गोखलेंच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधींनी आपल्या भारतामध्ये सुद्धा मित्रांनो या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं नव्हे तर हा द्रेष्टा जर भारतामध्ये आला नसता तर अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा प्रवास करावा लागला असता, परंतु हिंसेचं समर्थन न करणारा असा हा अहिंसावादी अलवय्या। आपण पाहूया या अवलयाबद्दल अधिकची माहिती पुढच्या याच्यात। आता बघा, हा चंपारण्याचा सत्याग्रह तुम्हाला दिसतोय। ज्यावेळेस भारतीय स्वातंत्र्य ऐन उमेदीत होतं, भारतीय स्वातंत्र्याची परिसीमा जवळ आलेली होती, त्यावेळेस बिहार राज्याच्या मोतीहारी जिल्ह्यामध्ये पहा मित्रांनो, बिहार राज्याच्या मोतीहार जिल्ह्यामध्ये हा फोटो तुम्हाला दिसतोय। चंपारण्य नावाचं एक गाव होतं आणि त्या चंपारण्यामध्ये एक शेतकरी महात्मा गांधींना भेटायला आला। त्याचं नाव होतं राजकुमार शुक्ला। राजकुमार शुक्ला नावाचा एक शेतकरी आला आणि त्या राजकुमार शुक्ला नावाच्या शेतकऱ्यानं महात्मा गांधींना चंपारण्यातील शेतकऱ्यावर नीळ पिकवण्याची कशी सक्ती लादली जाते, इंग्रजांकडून शेतसारा कसा वसूल केला जातो याची सगळी आख्यायिका मांडली आणि महात्मा गांधींनी मग चंपारण्यात उपोषणाचं पहिलं हत्यार उपसलं। इथेच आपल्याला सत्याग्रहाचा मंत्र मिळाला मित्रांनो आणि हे आंदोलन यशस्वी ठरलं। या चंपारण्यामध्ये तब्बल 35% शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळू लागला व बाजारभाव वाढला गेला आणि याच आंदोलनातून महात्मा गांधींना रवींद्रनाथ टागोरांनी, लक्षात असून द्या मित्रांनो, महात्मा गांधींना रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा ही पदवी दिली। आता महात्मा पदवी सहज लाभत नाही, भारतामध्ये फक्त महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांनाच फक्त महात्मा नावाची पदवी आहे। मग तुम्हाला सतत विचारलं जातं की रवींद्रनाथ टागोरांनी कुणाला महात्मा पदवी दिली, तर मोहनदास करमचंद गांधींना महात्मा पदवी दिली। मित्रांनो, नुसता चंपारण्याचा सत्याग्रह करून महात्मा गांधी थांबले नाहीत, तर त्यांची समाजातली चळवळ हळूहळू पुढे जाऊ लागले। पुढे चालून या ठिकाणी खेड्याचा सत्याग्रह त्यांनी केला। खेडा नावाचं एक गाव होतं, या ठिकाणी खरा सत्याग्रह होता तो शेतसाऱ्याचा, की इंग्रजी जी राजवट होती ती राजवट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडनं शेतसारा घ्यायची। महात्मा गांधींनी जेव्हा खेडा सत्याग्रह उभारला
तेव्हा त्या ठिकाणचा संपूर्ण शेतसारा इंग्रजांनी माफ केला आणि महात्मा गांधींनी शेतसाऱ्याचा सत्याग्रह सुद्धा यशस्वी करून दाखवला। महात्मा गांधी त्याच्याही पुढे जातात आणि मित्रांनो, महात्मा गांधीचं अहमदाबाद अनशनचं जे आंदोलन आहे हे खरं तर गिरणी कामगारांचा लढा आहे। महात्मा गांधींच्या त्या आंदोलनाला यश कसं आलं तर गिरणी कामगारांना वेतन दिलं जात नव्हतं, कामगाराच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या। अशा वेळेस महात्मा गांधींनी कामगारांचा लढा छेडला आणि या ठिकाणी अहमदाबादचं अनशन सुरू केलं। उपोषण आणि हरताळाच्या माध्यमातून गिरणी कामगारांनी त्या ठिकाणी अनशन सुरू केलं आणि जमीनदार त्याच्यामध्ये सहभागी झाले। कारखानदार आणि जमीनदार या म्हणजे त्या ठिकाणचे कामगार आणि शेतकरी सहभागी झाल्यानंतर त्या आंदोलनाला भव्य स्वरूप आलं आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वात हे अहमदाबादचा कामगार लढा सुद्धा यशस्वी झाला आणि तिथून पुढे महात्मा गांधींचं कामाची जी पद्धत होती ती वाढत गेली। मित्रांनो, ज्यावेळेस युरोप खंडामध्ये तुर्कस्तानचा जो खलिता होता तो मुस्लिमांचं पवित्र स्थळ असणाऱ्या सगळ्यांचा धर्मगुरू त्याची गादी जेव्हा इंग्रज सरकारनं हिसकावून घेतली, जेव्हा त्याचं सर्वोच्च स्थान काढून घेतलं, त्याला बरखास्त करण्यात आलं, त्यावेळेस जगभराच्या मुस्लिमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली। अशा वेळेस भारतातले मुस्लिमसुद्धा या खिलाफत आंदोलनामध्ये उतरले आणि भारतीय मुस्लिमांनी महात्मा गांधींना खिलाफत आंदोलनाचे नेतृत्व दिले आणि खिलाफत आंदोलन 1919 साली भारतामध्ये उभा राहिलं। याच्यामध्ये दोन उद्देश होते। खिलाफत आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधीकडे आल्याच्या नंतर भारतीय मुस्लिम स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देतील आणि दिला आणि महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद या त्रिसूत्रीनं ते खिलाफत आंदोलन मोठ्या प्रमाणात भारतभर पसरवलं। त्याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय सभा आणि महात्मा गांधींचं जे आंदोलन होतं त्याला आता संपूर्ण धर्माचं आणि व्यापक प्रमाणात भारतीयांचं आंदोलन म्हटलं जाऊ लागलं। पुढे चालून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं। असहकार आंदोलन का मित्रांनो, तर इंग्रज सरकार भारतातून घालवायचं असेल तर इंग्रजाशी सहयोग करायचा नाही, प्रत्येक गोष्टीत त्यांना असहकार दाखवायचा। हे आंदोलन सुरू झालं 1920 साली आणि या आंदोलनामध्ये खरं तर महिलांचा लक्षणीय या ठिकाणी सहभाग होता, विद्यार्थ्यांचा सहभाग होता, वानरसेना स्थापन करण्यात आलेली होती आणि असहकार आंदोलनातून इंग्रजांना जेरीस आणण्याचं काम महात्मा गांधींनी केलं। अगदी कमी कालावधीत महात्मा गांधींबद्दल आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो। ज्यावेळेस महात्मा गांधींच्या युगामध्ये महात्मा गांधींनं हे सगळे शेतकरी कामगार एकत्र केले, याला वेगवेगळे आंदोलन कारणीभूत ठरले होते। खरं तर मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवरती इंग्रजांनी कर लादला होता आणि अशा वेळेस शेतकरी या दांडी यात्रेच्या माध्यमातून साबरमती आश्रमातून महात्मा गांधी या दांडी यात्रेला निघालेले आहेत। अहमदाबाद ते साबरमती फक्त 78 अनुयायी त्यांच्या सोबत होते। हा 384 किलोमीटरचा टप्पा त्यांनी 24 दिवसात पूर्ण केला आहे आणि मीठ उचललंय आणि मिठाचा कायदा मोडलाय आणि तेव्हापासून मिठावर लादल्या जाणारा इंग्रजांचा जो कर आहे तो त्या ठिकाणी मागे घेण्यात आलेला आहे। अतिशय व्यापक प्रमाणातलं आंदोलन। त्याच्यानंतर हे सवज्ञ आंदोलन म्हणजेच काय मित्रांनो, इंग्रजी कायदे हेतू परस्पर मोडून टाकले आणि इंग्रजांना त्यांची जागा दाखवण्याचं आंदोलन सुद्धा 1940ला महात्मा गांधींच्या नेतृत्वातच सुरू झालं होतं आणि पुढे चालून या आंदोलनाची व्याप्ती इतकी वाढली की महात्मा गांधींनी चले जावचा नारा 1942च्या आंदोलनात दिला आणि भारत छोडो आंदोलन म्हणजेच चले जाव आंदोलन 1942ला आलं आणि याचा परिपाक म्हणून 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। मित्रांनो, एवढी मोठी आंदोलनं करत असताना महात्मा गांधींनी कधीही हिंसेचा पुरस्कार केला नाही। उपोषण, सत्याग्रह फक्त याच्याच जीवावरती इंग्रजांना भारतातून घालवण्याचं सारथ्य महात्मा गांधींच्या हाती आलं आणि भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला। हा अवलिया मात्र हिंदू मुस्लिमांच्या दंगली शमवण्यात पश्चिम बंगालमध्ये व्यस्त राहिला आणि इकडे भारताच्या पहिल्या पंतप्रधान पदाची शपथ पंडित नेहरूंनी घेतली। सगळ्या देशात आनंद झाला आणि त्याच वेळेस तिकडे मात्र 30 जानेवारी 1948ला नथुराम गोडसे नामक व्यक्तींनी महात्मा गांधींना गोळ्या मारल्या आणि तरीसुद्धा गोळ्या मारल्यानंतर सुद्धा हे राम म्हणत महात्मा गांधींनी आपला जीव सोडला। एवढ्या कालावधीनंतर सुद्धा संपूर्ण जगामध्ये महात्मा गांधींचं अहिंसेचं तंत्र बराक ओबामा, नेल्सन मंडेला अशा मोठ्या मोठ्या पुरुषांना स्वीकारलं आणि महात्मा गांधींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। मित्रांनो, अशीच महात्मा गांधींची माहिती भेटण्यासाठी अधिक आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।